आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. सांगली येथील औसाई वृद्धाश्रमात सुरू असलेली वृद्धांची मोफत सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे मत सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी केले. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय व खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचलित औसाई वृद्धाश्रम सांगली येथे मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज कलावंत, खंडोबा फेम अभिनेता देवदत्त नागे, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता संदीप पाठक, स्मिता पायगुडे अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, घबाडकुंड चित्रपटाचे निर्माते रसिक कदम यांनी भेट देऊन वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत संवाद साधला आणि तांदूळ, साखर, गहू, तेल यासह 50,000 रुपयांचे साहित्य दान केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, संस्थेच्या सचिव रश्मिताई भंडारे, वृद्धाश्रमचे चेअरमन सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. औसाई वृद्धाश्रम सांगली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अभिनेता देवदत्त नागे म्हणाले, आई वडिलांच्या शिवाय जगात कोणीच नाही. त्यांच्यामुळे माझा श्वास आहे. मुलांनी त्यांची सेवा केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर विनोदी अभिनेता संदीप पाठक यांनी अभिनय सादर करत वृद्धाश्रमातील महिलांना खळखळून हसवले. औसाई वृद्धाश्रमात केली जाणारी सेवा कौतुकास्पद आहे, असं मत व्यक्त केलं. या प्रसंगी स्वागत प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांनी केले, तर सूत्रसंचालन ऋतुजा कांबळे यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या सहकार्य आणि आशीर्वादामुळेच गरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. सांगली महापालिकेचे नगरसेवक चेतन सूर्यवंशी, प्रशांत सदामते, हरिपूरच्या माजी सरपंच स्नेहलता पवार यांचे सत्कार करण्यात आले. सिने अभिनेत्री स्मिता पायगुडे अंजुटे, तथास्तु कल्चर अकादमीच्या विभाग प्रमुख चैताली तातुगडे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, चित्रपट निर्माते रसिक कदम आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष जयवंत माळी, तथास्तु कल्चर अकॅडमीचे शाहीर चंद्रकांत गायकवाड, संचालक नजीर मुजावर, शाबात मेहतर, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, धनराज जाधव, प्रशांत सावंत, फरजाना मुजावर, हरिराम खबाले, रेखा शेंडे, संदीप कोरे, सोनिका कांबळे, राहुल ऐवळे, विकास भंडारे, अमित मुळीक, संस्थेचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी व विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार अधीक्षक रेखा माळी यांनी मानले. रसिक म्हटले कसंच झालंय, बोलायला माझ्याकडे शब्द नाही आहेत, सुचत नाही आहे. हा उपक्रम तुम्ही जो केला आहे तो निश्चित स्तुत्य आहे, पण अशा पद्धतीचे उपक्रम करायला लागू नयेत असा समाज आपण निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं. आजही आपल्याकडे वृद्धाश्रम लागत आहेत, अनाथाश्रम लागत आहेत. मला असं वाटतं माणूस म्हणून चुकतोय का आपण? पुढच्या पिढीला ज्या गोष्टी आपण खरंच दिल्या पाहिजेत त्या देताना थोडीशी चूक होती एक आपल्याकडून, असं मला आई म्हणून वाटतं. आणि मला असं वाटतं आमचे तात्या, माझे मार्गदर्शक ज्ञानतपस्वी आहसांचे सर नेहमी म्हणतात की कुणाच्या पायावर कुणाचं मस्तक नको, कुणाच्या मस्तकावर कुणाचे पाय नको, एकमेकांच्या हातात एकमेकांचे हात हवेत, एकमेकांच्या हृदयाची स्पंदनं एकमेकांना जाणवली पाहिजे. असा एक निकोप संवेदनशील समाज आपण निर्माण करू. तुम्ही सगळे चित्रपट पाहाल तो तुम्हाला आवडेलच. पुन्हा या भागात जेव्हा केव्हा मी येईन नक्की इथे भेट देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम आणि तुमच्या सगळ्यांनी कृतज्ञता.